शेगावच्या गजानन महाराज मंदिरात ज्याप्रमाणे भक्तांना सेवा करता येते त्या धर्तीवरती साई सेवक योजना राबवण्याची तयारी शिर्डी संस्थानाने केली। शिर्डीच्या साई मंदिरात आता पायी पालखीत येणाऱ्या भक्तांना सेवा करता येणार आहे। शिर्डीत झालेल्या साई सेवक संमेलनात 450 गटांनी नोंदणी केली। 30 जुलैपासून साई सेवा संस्थान त्याची सुरुवात करत आहे। साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणं आणि भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्याकरता ही योजना राबवण्यात येणार आहे। साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने साईबाबा संस्थानला सेवकांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे। त्यामुळे संस्थानला शिर्डीला पायी चालत येणाऱ्या साई भक्तांशी संपर्क संस्थानने साधला आणि त्यांचं संमेलनात शिर्डीत भरलं। या संमेलनामध्ये अनेक मंडळांनी सहभाग नोंदवला। शिर्डीला जो पायी येणारा साई भक्त आहे, पालखीच्या माध्यमातून या भक्तांना साई सेवकाची संधी देण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतलेला आहे। 29 जुलैपासून ही योजना सुरू होणार आहे आणि पूर्ण वर्षभर ही योजना चालेल। 10,500 साई सेवक या योजनेमध्ये सहभागी होणार आहेत। नोंदणी आता सुरू झालेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।